आवरले आता सगळे कामं आणि पप्पा कुठे चालल्यात तुम्हाला सांगतो गाईज. पप्पांची बॅग वगैरे सगळी पॅकिंग झालेली आहे. तर पप्पांना हॅपी जर्नी करूया आणि सेफ जर्नी करू दे पप्पा आणि लवकर या करमणार नाही. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आलोय फार्मासवर तुम्हाला कामाचा अपडेट काय आहे ते देतो पहिला. चला आता दाखवतो तुम्हाला काल काय काय झालं. काल मी आलो नव्हतो ॲक्च्युली, काल मम्मी पप्पा दोघंच आले होते आणि काय आज काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा, हा बेड कॉन्क्रीट इथंपर्यंतच झालता ना, तर हा पूर्ण बेड कॉन्क्रीट करून घेतला काल आणि वरचं पॅरापेटचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर हे पॅरापेटचं काम तुम्हाला वर जाऊन दाखवतो आता. हे बघा, हे बेड झालं आहे आणि ह्याचा आपण सळे हातरून घेतलेले आहे बाथरूमची टॉयलेट. हे तर बाथरूममध्ये बेड का नाही टाकला, कारण की नंतरनं फिटिंग झाल्यानंतर हा बेड होणार आहे. पहिला आतलं प्लंबिंग फिटिंग होणार, त्यानंतरनं बेड होणार. पप्पा आज चालल्यात गावी आणि त्यामुळे आम्ही आलो आहे फार्म हाऊसवर. आणि आता पप्पा जातील घरी, जेवून आराम करतील, कारण की रात्री 11 वाजता गाडी आहे त्यांची, त्यांना जावं लागणार आहे आता. आणि त्यासाठी मग म्हटलं पप्पांना आता फ्री करूया आपण आणि जाऊया फार्म हाऊसवर. चला आता पप्पा आवरल्यात आणि आता निघत्यात इथून. काल पडदे झाली आणि आज खोलून पण गेले नाना, आणि ही परवा दिवशी पडदे झालेली तुम्हाला दाखवलं होतं. आणि आता वर चालू आहे पॅराफिटचं काम, चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, काल थोडं झालं होतं आणि आज आता थोडं चालू आहे. 3:30 आणि आज सियाला आणायला जाऊन जरा उशीर झाला यायला. मग आल्यानंतर जेवला, त्यानंतर मग आम्ही आता फार्म हाऊसवर आलो आहे. आणि हे बघा चालू आहे बांधकाम इकडं. हे बघा, इकडचं मागचं झालं आणि आता ह्या साईडचं आहे. तर असं चालू आहे, बघूया आता तुम्हाला डिझाईन झाल्यानंतर कळेल. अजून मला काही म्हणजे एवढं कळण झालं आहे त्यातलं. हे लेवल लावून व्यवस्थित सगळं झालं की मग ते दिसणार व्यवस्थित. त्यामुळं चला नंतर सांगते आणि दाखवते तुम्हाला. हे लाईन अशी बाहेरनं लाईन करायला लावले त्यांना, बाहेर हळू, वजन नाही द्यायचं, हलकं. हां, पुढं पण येणार अशी खालनं. आणि मग ती चौक आपण पहिली डिझाईन पसंत केल्या ना तीच करूया. तर गायज बघा, फायनली पॅराफिटचं काम चालू झाले आणि इकडे बघा आता बाहेर असं 3 इंच बाहेर वेट काढल्या कॉर्नरला. आणि आता ही पुढची बाजू उद्या येणार आहे, कारण की उद्या अजून डिझाईन फिक्स झाली नाही. तोपर्यंत आता मागचं सगळं आवरून घेतात आज, आणि उद्या मग फ्रंट बाजूची डिझाईन आपण सांगणार आहे, तसं मग येणार. तर गायज पप्पा तर गेलेले आहेत, आता घरी जाऊन निवांत आराम करतील. त्यासाठी म्हटलं पटकन फार्म हाऊसवर, कारण की आम्ही इथं आल्याशिवाय त्यांनी तिकडे येणार नाहीत हे माहीत आहे. त्यामुळं म्हटलं पटकन जाऊया. सियाला स्कूलवरून घेऊन आलो आणि म्हटलं येऊया पटकन. तुम्हाला एक मज्जा सांगतो काय झालं. इकडचा जो मागचा बेड आहे का नाही, हा बेड परवा दिवशी इथं मी असतानाच केला थोडा, पण झालं असं ह्याच्या बेडची बांधकामात थोडीशी हाईट जास्त राहिली, त्यामुळे एवढा माल लागला ना तुम्हाला सांगतो. 3 पोत्याचा माल तुम्हाला सांगतो. हे बघा, इथून ते इथंपर्यंत फक्त 3 पोत्याचा माल लागला. मला दिसत असेल हे एवढाच माल 3 पोत्यांचा लागला आहे. ह्या पायरीपासून एवढाच माल बघा, एवढ्याच म्हणजे स्क्वेअरमध्ये 3 पोत्याचा माल लागला आहे. लागू दे जास्त, पण झालं आता चांगलं दिसायला लागलं, एकदम लुक छान आला आहे. असं मागं वरांड असते का नाही, तसं छान वाटायला लागलं एकदम. म्हणजे आत असं एंट्री केली आपण घरामध्ये, आणि जरी बाहेर जाताना जरी तुम्ही बघितला तर एकदम क्लीन आणि नीट दिसते, चांगलं भारी वाटते. जे स्टार फ्रूटचं झाड बघा, सगळी पानं वाळून गेल्यात आणि ही एवढी आता नवीन पालवी फुटून आल्या. मी घाबरलो होतो, कारण की झाड तर वाळून गेलं नाही. ऊन खूप असल्यामुळं झाडांना बघा कसं होतं, किती जरी केअर केली तरी होयच तेच होते, पानं सगळी वाळून गेली बघा. जे ॲक्च्युली ह्या झाडाचंच नाही, हे बघा ही जास्वंदीची रोपं आपले टेरेस गार्डनवरून आणली होती की नाही, ते पण झाडं तशीच झाल्यात. म्हणजे जास्त त्यांना आता लागू होत नाहीत लवकर, मे बी वातावरणामुळं. हे बघा, पाणी तर फुल असते, ह्युमिक ॲसिड पण सोडले मी, पण तरी पण म्हणा अशी ग्रोथ झालेली नाही, म्हणजे अजून लागू झालेली नाही. खड्डे तर तुम्हाला माहीतच आहेत किती दिवसापासून काढल्यात, पण झाडं का आणले नाहीत, कारण की खूप ऊन असल्यामुळे का नाही झाडं आणून पण उपयोग नाही. आणून वाळली तर मग खूप जीवाला लागते गायस. त्यामुळे म्हटलं जरा पाऊस चालू होऊ दे,
मग लावायला चालू करूया, कारण की आणि तोपर्यंत मग आपलं घराचं काम कंप्लीट होते. त्यामुळे म्हटलं झाडं जरा थांबूया आणि मग चांगली पावसाळ्याच्या सुरुवातीला कसं नर्सरीमध्ये चांगला लॉट पण येतोय, नवीन नवीन झाडं पण येतात. त्यामुळं म्हटलं थांबूया जरा झाडांसाठी. त्यामुळं आम्ही झाडं काय अजून लावलेली नाहीत, नाहीतर मोकळे राहिलेले भरत्याल ना माल तिथं म्हणलं अजिबात तिथं खड्डा नाही पाहिजे. काही वरचा पाऊस जर आला तर त्या खड्ड्यात जाऊन थांबेल तिथं पाणी नेमकं उमऱ्याजवळ. मग तिथं चढ ठेवून इकडं असा उतार केल्यामुळे काय झालं की सगळं पाणी आता पाऊस जर आला असं तिरका की आपण काय कट्टा धुतला तर पाणी सगळं खाली गेलं पाहिजे. तर असं करून घेते. आणि घरातला माल राहिलेला हे बघा अजून एक मी पायरी केली शेवटला खाली लय असं पाय लाचखत होता ना उतरताना. तर हे बघा पायरी केली गाईज मी. हे बघा सवय माझ्या हाताने केलेले हे 5-6 इथं लावले आणि पायरी केली. छान केले ना पाय हे होत होता रे लय लचकायला. खाली हे गाठलं आपलं खडी हातारली, त्याच्यावर विटा ठेवल्या आणि त्याच्यावर राहिलेला बेड कांकरीचा जे माल राहिला होता ना ती इथं हातरून टाकला. आलं पण गाईज तुम्हाला सांगते जे आपल्याला ते कामाला आलते ना पोरं, काकू माल राहते थोडा चालतंय का असं विचारलं. तर पोरं मी किती म्हणजे शहाणे माझी समजदार पोरं होती, तेव्हा आम्हाला विचारलं आधी थोडासा राहतोय म्हणजे मी म्हणते ना माल ना नुकसान करत जाऊ म्हणून मला विचारलं पोरांनी की काकू थोडासा राहतोय ती इथं टाकू का. तर टाका म्हणले मी. आणि मग मला डोक्यात आलं एकदमच की आम्ही इथं खाली शेवटला ही पायरी झाल्यानंतर इथं लई टप्पा खाली उतरायला लागायचं. लावल्या होत्या 2 काकांनी. आता विटावरनं चालत होत नको म्हटलं ते पाय वीट हल्ली तर पायला चकणार. त्यापेक्षा मग माल राहिलेला म्हटलं आज माल राहिला तर त्याचा उपयोग एक पायरी बांधून करूया. आता इकडून एक पायरीच टप्पा आणि तिकडून एक पायरीच टप्पा, म्हणजे जेणेकरून कसं होईल गाईज, समजा आतून आपल्याला बॅक साईडला इकडं आपल्या शेतात जायचं असेल तर इकडून येता येईल, किंवा समजा मागून शेतात काम करून आलो आपण घरी जायचं असलं तर लगेच इथून वर चढता येते. इथं काय केलं पप्पांनी बघ दगड लावत. गाईज बघा मम्मीनं आता पाणी घेऊन आले आणि इकडं मी चूल पेटवली चहा बनवण्यासाठी. काम चालू आहे ना तर त्यांच्यासाठी आता चहा बनवायला गरमीमुळे लवकर करता येत नाही. चला तर गाईज आता चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे, काम देऊन आलो आणि आता चला वर तुम्हाला दाखवतो काम कुठंपर्यंत आले. चला मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. तर ह्या साईडला 1.5 फूट बांधकाम असं पूर्ण फ्रंटेजला येणार आणि डिझाईन कशी येणार आहे ती उद्याच तुम्हाला दाखवतो. ही भिंत आज होऊन जाईल पूर्ण. तिकडं बघा मम्मी बघा तिकडं बसून बघा लागल्या खालनं काम. तर गाईज बघा आत्ता आम्ही आलोय घरी आणि मस्तपैकी जेवण झालं आणि आता वाऱ्यात फिरायला लागले. पप्पांची वाट बघत. पप्पा गेले ते मार्केटला काहीतरी आणायला आणि आता काम होतं एवढं 8 वाजले तिथंच 8 वाजले आम्हाला. आता वाजलेत 9 बघा आणि पप्पांची ट्रेन आहे 11 वाजता. ही बघा सिया बघा पप्पा आले नाही तर म्हणा लागलं लगेच बाबा काय आणले बघा. मला तर येताना बघा भडंग घेऊन आलेत आपल्या सांगलीचा फेमस भोरे भडंग. तुला पाहिजे हे बघा तुझे सियासाठी विहांसाठी 1 पॅकेट आणि 2 पॅकेट पप्पा नेणार आहेत है ना. आणि पप्पांची बॅग वगैरे सगळी पॅकिंग झालेली आहे इथं जेवणासाठी आणि पाणी बॉटल पण ठेवलेले आहेत आणि सगळे बॅग पॅकिंग झालेले आहे. आता जेवतील आणि मग 11 वाजता ट्रेन आहे मग त्यांना सोडायला मी जाणार आहे. चला काय आता मी चालले पप्पांना सोडायला स्टेशनवर, कारण की आता वाजलेत बघा 10 वाजल्यात. 11 वाजता ट्रेन आहे त्यामुळे आता पप्पांचं पण तयार सगळी झालं, जेवण पण झालं आणि आता आम्ही निघतो स्टेशनला. तर गायज बघा आता सिया विहान पण बाबांना बाय करायला लागल्यात आणि दीदी पण आवरले आता सगळे कामं. आणि पप्पा कुठे चालल्यात तुम्हाला सांगतो गायज. तर आमच्या मामांच्या मुलाचं लग्न आहे तर पप्पा तिकडे चालल्यात मामाच्या गावी लग्नाला. तर पप्पा आता 3-4 दिवस तिकडेच आहेत. आता मी आणि मम्मी आता आम्हाला पप्पांची ड्युटी मिळणार आहे त्यामुळे शेतातलं काम सगळं मला आणि मम्मीला बघावं लागणार आहे आणि दीदीला घरातलं आणि सियाच्या स्कूलचं बघावं लागणार आहे की नाही. हां चला तर पप्पांना हॅपी जर्नी करूया आणि सेफ जर्नी करू दे पप्पा आणि लवकर या करमणार नाही. पप्पा विहानला सांगायला लागल्यात खाऊ आणतो आगावपणा कर नकोस. तर विहान बघा कसं करतो. मला पाया पडा सुखी राहा.
आनंदात राहा. खाऊ आणतो काय मिरच्या आणतो काय असं पण सोडत नाही बाबा ना, आता पाय पण सोडत नाही. आणि काय त्याला लक्षात आले बाबा कुठं लांब चालल्यात, त्यामुळे ते एवढं बघा जवळ सोडणच नाही. चला या टाटा. बाबाला सोडून येतो मी, नाही चाललो बाबाला सोडून येतो. तर गाईज आत्ता आलो मी घरी पप्पांना सोडून, आणि घरी येऊन बघतोय तर सगळे गुडूप झाल्यात, बघू शकता तुम्ही. हे वा सगळे गुडूप झालेत. चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.